आणि या बैठकीला खऱ्या अर्थानं मातंग समाजाची बैठक न नाव देता ज्या पद्धतीचं नाव दिलं ते नाव देणाऱ्यांचं खरं तर या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत झालं पाहिजे. आणि हा प्रश्न मातंग समाजाचा मुळात नाही. हा प्रश्न अनुसूचित जातीमधल्या 59 जातीचा हा प्रश्न आहे आणि 59 जातीच्या जे प्रतिनिधी आहेत त्या प्रत्येक प्रतिनिधींनी हा प्रश्नावरती खऱ्या अर्थानं काम उभा करणं गरजेचं आहे. खरं तर मातंग समाजाच्या लोकांनी हा प्रश्न लीड केलाय. लीड करून पुढे जात असताना उपवर्गीकरण होणं ही काळाची गरज आहे. आज तुम्हाला माहित आहे कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तेलंगणा असेल, पंजाब असेल या राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं. तिथल्या उपेक्षित असलेल्या जातीला त्या सरकारनं न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं काय बीजेपीचं सरकार नाही, तिथं काय RSSचं सरकार नाही, तिथं काँग्रेसचं सरकार आहे. मग ज्या काँग्रेसच्या सरकारमध्ये जिथं सरकार आहे तिथं जर वर्गीकरण होत असेल तरी स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हे हिंदूचं सरकार आणि मुळात हा प्रश्न 58 असलेल्या हिंदू जाती ज्या पुढून मागत असतात त्यांनी तर खऱ्या अर्थानं एका रात्रीत हे मंजूर करायला पाहिजे. परंतु त्यांनी अशा पद्धतीची कुठलीही भूमिका न घेता अगोदर बदल समिती नेमायला 2 महिन्याचा कालावधी लावला. त्याच्यानंतर 3 वेळची मुदतवाढ दिली. मुदतवाढ दिल्यानंतर अहवाल स्वीकारल्यावर पुन्हा राजेश अग्रवाल यांची समिती नेमली. त्या समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात ईमेल करायला सांगितले. आमच्या मांगाच्या लोकांना ईमेल कसे करायचे ते सुद्धा माहित नाही. टॉपच्या चांगल्या नेत्याला सुद्धा कळाला ईमेल कसं करायचं, त्याचा सुद्धा फोन यायला कसं ईमेल करायचं असते. आता मला अवघड झालं चळवळीचं, त्यांना सुद्धा माहित नाही ईमेल कसा करायचा. मग जी गोष्ट समाजाच्या चळवळीतल्या लोकांना माहित नाही ती गोष्ट करायला शासनाकडून सांगितली गेली. म्हणजे कोपराला कुठंतरी गुळ लावायचं काम या सरकारनं सुद्धा मागायला केलेलं आहे. त्याच्यामुळे सरकारवर सुद्धा जास्त भरोसा ठेवू नका. मी जरी लवची शक्ती सेनेचा कार्यकर्ता असलो, माझी लवची शक्ती सेना जरी महायुतीमध्ये घटक पक्ष असला तरी समाज महत्वाचा आहे, घटक पक्ष महत्वाचा नाही, मागाचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात सुद्धा आपल्याला खूप मोठा लढा या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून उभा करणं खूप गरजेचं आहे. उद्याच्या 9 तारखेला या ठिकाणी आमच्या बांधवांचा मोर्चा आहे. त्याच्यामुळे आपल्याला लढा उभा करायचा नाही किंवा ते मोर्चा करतात म्हणून आपल्याला मोर्चा काढायचा नाही. तर या ठिकाणच्या वंचित आणि उपेक्षित जातींना खऱ्या अर्थानं लाभ मिळवून द्यायचा आहे आणि त्याची लिडरशिप मातंग समाज करत आहे. या भूमिकेतनं या ठिकाणचा लढा या ठिकाणी उभा राहायला पाहिजे आणि या लढ्याची सुरुवात महाराष्ट्रामधून धाराशिवच्या या ऐतिहासिक अशा नगरीमधून व्हावी. भव्य असा मोर्चा या ठिकाणी निघावा. ज्या पद्धतीनं गोखले साहेबांनी महामंडळ स्थापनेच्या वेळेस एक टोक इथं असायचं आणि एक टोक 4 किलोमीटर मोर्चाचा असायचं, अशा पद्धतीचा मोर्चा या ठिकाणी आदरणीय लोंढे साहेब आपण आणि सगळ्यांनी मिळून ज्येष्ठ सर्व बजरंगांना ताटे वगैरे असतील, ताई असतील, आपले सर्व पदाधिकारी असतील, या सर्वांनी मिळून या ठिकाणी खऱ्या अर्थानं तशा पद्धतीचा मोर्चा आगळा वेगळा उग्र स्वरूप असलेला मांगाचं खरं अस्तित्व त्या ठिकाणी दिसणारा आणि त्या मोर्चाचं स्वरूप अशा पद्धतीचं असावं की तिथं वाल्मिकी समाजाचा माणूस त्याचा जो पेहराव असेल, जो काम करतोय तो पेहराव घेऊन तिथं असावा. खाटीक समाजाचा माणूस तो त्याचा पेहराव घेऊन त्या ठिकाणी असावा. तिथं त्या ठिकाणी भंगी समाजाचा माणूस तो त्या ठिकाणी असावा. चर्मकार समाजाचा असावा. आमचे बौद्ध बांधव सुद्धा त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीने येऊ शकतात, त्यांना आपण कसं पटवून देऊ शकतो की वर्गीकरणाची लढाई म्हणजे बाबासाहेबांचं संविधान संपवणारी लढाई नाही, आरक्षण संपवणारी लढाई नाही. कारण आर्टिकल 341 मध्ये राष्ट्रपतींना अधिकार आहे की अनुसूचित जातीमध्ये 59 जातीची 60वी जात करायची असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रपतींना अधिकार आहे. 58वी जातीचं 57 जात करायची असेल तर राष्ट्रपतींना अधिकार आहे. 13% 12% करायचं असेल, 14% करायचं असेल तर राष्ट्रपतींना अधिकार आहे. तर ते त्या ठिकाणी कुठेतरी अनुसूचित जातीच्या याला छेडछाडी होईल. परंतु आरक्षण उपवर्गीकरणाने कुठेही छेडछाड होणार नाही. 13%चं 13%च राहणार आहे, 59 जातीचं 59 जातीच राहणार आहे. फक्त काय होणार आहे त्या ठिकाणी 4 प्रकारचे वेगवेगळे कप्पे तयार करून प्रत्येक जातीला त्याच्या मागासलेपणाचा अनेक तपासून त्या पद्धतीने त्याला आरक्षणाचा वाटा देणार आहे आणि त्या वाटा मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी असलेली विषमता जी आमच्या तुमच्यामध्ये आहे, जे अनुसूचित जातीमध्ये असलेल्या छोट्या छोट्या जातीमध्ये सुद्धा विषमता आहे, ती विषमता दूर व्हायला मदत होणार आहे. त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व जातीची लोक जे अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्याच्यामधल्या प्रत्येक जातीचा माणूस कशा पद्धतीनं या आरक्षण वर्गीकरणाच्या समर्थनामध्ये या मोर्चामध्ये येईल याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीने या मोर्चाचं आयोजन करावं आणि खऱ्या अर्थानं या मोर्चाची लिडरशिप
मागाणी करत आहेत ही सगळ्यात मोठी आंबेडकरी चळवळीची जीत असणार आहे एवढं मात्र या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय लक्ष्मी.